धरली होती विषय विषयाचा परिपाळू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोळू जीवाशी झाला आणि हे अनेकाचे काय सांगावे राहुळा पुरची येऊन व्यास देवे तुझे स्वरूप रागवे सर्वदा सांगिजे परंतु अंधारी चिंतामणी देखिला जेवी नव्या बुद्धी उपेक्षिला पाठीने वधुन्या ओळंगिला होय म्हणून तैसा व्यासादिकाशी बोलली या खाणी उपेक्षिल्या जाता उत्तराने प्रवीण कृष्णा जन्मावदंशी केशवा नाही भवन्याप्ती योदार दानवा ते आता वाक्य सूर्य करपुरी पाकले आणि ऋषी मार्ग होते जे कथिले या भयाचे फिटले अनुकल्पन जे ज्ञानाचे बिंबदयाचे बोल माझी हृदय भूमे पडले सखोल वरी कृपेची झाली बोल म्हणून संसार उठले अहो नारदादिका संता त्याची रूप सरिता मी महादग्ध झालो अनंता संवा सुखाचा प्रभू आवगेचे जन्मे जे पुण्य केले मी उत्तमे तयाची न ढगविती अंगी कामे सद्गुरुत्वा एरवी वडलाच्या निमुखे सदा हे तुते कार्य ऐके परी कृपा की जे तुवा एके तो काही म्हणून भाग्य जे सानुकूळ झाले केले उत्तम सदा सफळ तसे श्रुतीयातील सकळ गुरुकृपा साच हे बन करू झाले शिजीवेसाठी पाडून जन्मे कार्याती परी फळे सैसे भेटी ते वसंत पावे अहो विषमाजे ओट पडे ते मधुर जे मधुर आवडे ते रसाय ते गोडे ते आरोग्य देही का इंद्रिय वाचा प्राण या जालिया ते सामर्थकन ते चैतन्य उनी आपण संचरी माझी तैसे शब्द जात आलोडले अथवा योगाधिक जे भ्याशिले ते तैसे म्हणूया पुले ते सानुकूळ गुरु आयशे झाल्या प्रतीचे माझे अजून विश्वासनाचे भोजे ते विची म्हणे देवा तुझे वाक्य मज मानले तरी सातचे हे कैवल्यपती मद त्रिशुद्धी आवन भूतेषु देव देवन जगतपती हे जाणे ऐसा पुऱ्या सर्व शक्ती तुझे लक्ष्मीपती एरविधान धीमते बिरवतवाया हागा मनाते गावा सांडावे कोणाती दावे म्हणावे आधी शून्य उतरून जावे केवते बाई तैसे हे तुझे जाणले आहे म्हणून कोणाशी ठाकरे नोहे आता तुझे ज्ञान हे तुझी जोगी मी आपणा तुझे जाणसे अनेका सांगवया तू सामर्थ्य होशी तरे आता एक वेळ ह्या पुषे तिचे निळता हे ऐकिले ते भूत भावना त्रिभुवना पंचानना सकळ देवता जगत नायका जरी तुझे पाहता हो तरी पाशी उभे ठाकरे अयोग्य नो हो या शिक्षा जरी उंच हो तरी आन उपयोग नाही भरले सरिता समुद्र चौकडे परिते वापयाची पूर्णे आजे मैं होणे दुरापुरे ते पाणी ते कया तैसे गुरु सर्वत्राची परिकृष्णा मातोची गती हे आसो मल प्रति भूती सांगी युक्त महर्षो शेषण दिव्य मत्माय भूते यद्भक्ती वे लोभ आणि या पारायण सोहळ्याचा आजचा चतुर्थ दिनानिमित्त या ठिकाणी आपल्या गावात नुकतंच आगमन झाले हरिभक्त प्रायण आपल्याला सकाळी मला फोन आला मी म्हणलं सकाळी महाराज घरी असतील म्हणून मी म्हणलं काही नाही बरं चाललंय म्हणलं पारायण सुरुवात करायची तर महाराज पाहतो माझ्या दरवाजा समोर उभे मी म्हणलं अरे बापरे महाराज शाळेकडे या ठिकाणी आले आणि आपण आज आपलं काही तयारी नाहीये म्हणून त्या ठिकाणी त्यांनी फार सकाळी तसदी घेतली जेव्हा त्रास दिला आपलं आगमन केलं आणि त्यानंतर या ठिकाणी आपले आज हजेरी लावलेले हरिभक्त परायण दत्तराव महाराज ढोणे दहेगावकर टाळ्या गजरामध्ये स्वागत करा त्यांनी या ठिकाणी आगमन केल्याबद्दल गावकऱ्यातर्फे धन्यवाद महाराज आम्हाला या ठिकाणी एवढा आनंद वाटला की आमच्या गावामध्ये मला काही खात्रीच नव्हती पा एवढी पब्लिक आमची बसेल म्हणून पण कृपा माऊलीची होता तुमची कृपा पशु बोले वेद निर्जीव चाले भिंत महिमा आघात काय महिमा हे माऊलीचा म्हणून त्या ठिकाणी हा आनंद सोहळा या ठिकाणी 4 दिवस झालेत म्हणून यातपर्यंत आलेला आहे आता पुढची रूपरेषा आपले हरिभक्त परायण दत्तराव महाराज सांगतील सज्जन महाराज सांगतील या ठिकाणी मी थांबतो 2 मिनिटं जय जय हरी रामकृष्ण हरी आपले प्रचारक दहेगावचे पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ज्या ठिकाणी सप्ताहाला सुरुवात झाली असे आमचे दत्ताभाऊ दहेगावून आले बघा आता किती वाजता असतील अंदाजे महाराज 6:15 नाही का मग किती वाजता उठले असतील किती वाजता आंघोळ केले असेल आणि किती वाजता निघले असतील बघा म्हणजे याच गावाला नाही बरं ते प्रत्येक गावाला दिवसातून म्हणजे हप्त्यातून 7 दिवसाचं पारायण आपलं 8 दिवसाचं नाही किमान 2 ते 3 वेळा भेट देतात
मग आता किती कष्ट असतील या शरीराला बघा. आणि आपण जर 6 किंवा 6:30 मंदिरामध्ये येत नसतो तर खंत आहे नाही का. असो, त्यांच्यासाठी आपण काय म्हणून माऊलीकडे मागणी मागावं, एकदा त्यांचं टाळ्याच्या गजरामध्ये आपण स्वागत करू. पुढील नियोजन आता काय होणार आहे, आम्ही तर वारीत जाणार आहेत, पण दत्ता भाऊला विनंती की ते सांगतील पुढील नियोजन. रामकृष्ण हरी. फिरता ज्ञानेश्वरी पारायण 16, गाव क्रमांक 15, श्री क्षेत्र बेलखेडा, पूर्णा नदीच्या तीरावर वसलेलं हे पवित्र पावन सुंदर असं असणारं गाव. छोटंसं गाव आहे, परंतु या ठिकाणी आल्याच्या नंतर खरोखरच महाराज आनंद वाटला. आम्हाला अपेक्षा नव्हती की एवढे भाविक या ठिकाणी पारायणाला बसतील, परंतु तुम्ही जो आम्हाला शब्द दिलता तो त्या ठिकाणी प्रत्यक्षात उतरीला. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले, या युक्तीप्रमाणे तुम्ही या ठिकाणी वागले. आणि आज इथं येण्याचं कारण एकच आहे की ज्ञानेश्वरी पारायण ज्या गावात चालू झालं त्या गावामध्ये आपले वैराग्यमूर्ती हरिभक्त परायण छगन बाबा टाकळीकर असतील, किंवा आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही 8 दिवसातून कमीत कमी एक वेळेस तरी त्या गावाला त्या ठिकाणी जायचं, भेट द्यायची आणि आपले जे ज्ञानेश्वरीचे साधक आहेत त्यांना भेटायचं, म्हणजे त्यांच्या आनंदामध्ये परत त्या ठिकाणी वाढ होतंय अशी त्यांची ती संकल्पना आहे. आणि आपल्या जवळच असणारं श्री क्षेत्र उंबरत या ठिकाणी आपल्याला आता श्रीफळ देण्यासाठी जायचं आहे. आणि दोन्ही कामं या ठिकाणी एकत्रित होत आहेत आणि दोन्ही गावं जवळ असल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि हे सर्व कार्य वैराग्यमूर्ती हरिभक्त परायण छगन बाबा टाकळीकर यांचंच आहे आणि ते आमचे गुरुवरी आहेत आणि गुरुची आज्ञा मानणं हे शिष्याचं कर्तव्य असतं. त्या न्यायानं आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत. रामकृष्ण हरी. हेच ते बेलखेडा गाव आहे. पवित्र अशा पूर्णेच्या तीराला आपण बघू शकता, ही पूर्णा तीर आहे. पाठीमागून पूर्णेचाच परिसर आहे आणि या ठिकाणी मंदिराचा पाया पण खोदलेला आहे. काही दिवसात आता लागलेच मंदिराला सुरुवात होईल. गाववाल्यांनी पट्टीतून आपल्या निधीतून या मंदिराची सुरुवात करत आहेत. हाच तो वटवृक्ष बघा, अथांग वटवृक्ष आहे आणि वृक्षाची थंडगार अशी छाया आहे या गावाला आणि पूर्ण मंदिर या वृक्षाने झाकलं आहे. मंदिराचा परिसर पण खूप छान आहे, आपण बघू शकता. अतिशय सुंदर परिसर आहे. जागा पण मंदिराला भरपूर उपलब्ध केली गावकऱ्यांनी, कोणत्या प्रकारची अडचण नाही. अशा प्रकारे हे मंदिराचा परिसर आहे बघा. हा भव्य दिव्य असा सभामंडप आहे आणि किती जरी साधक मंडळी पारायणासाठी, भजन पूजन कीर्तनासाठी बसली तरी सुद्धा काही पण अडचण येऊ शकत नाही.